चालू कर. कोणती रे? ती वाली आपली घरची शूटची. मी तुम्हाला सकाळी बोललो की माझी इच्छा आहे टॅटू काढायची शिवरात्रीच्या आधी. टॅटू झाला. हे बघा काय या गोष्टीने तर माझं गाईस मन डायरेक्ट शांत केलं. गाईस आपण दाखवायला चालू पप्पांची रिॲक्शन बघू कसे दाखवू काय शिवाचा फोटो असं इकडे बाहेर. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत राहा, खुश राहा. तर गाईज चाललो आता जरा बॉडी मालिश करायला बॉडीची. म्हणजे बरेच जिमला जाताना जरा त्रास व्हायचा मला, म्हणजे जाम बॉडी पेन करायची. सो बोललो मालिश करायला जाऊ दे, टेन्शन नाही. सो आज सॅटर्डे आहे तर मालिश करायला चाललो आहे. अपॉइंटमेंट त्याला जाम हे होते, अपॉइंटमेंट होते. मला सकाळीच बोलवलं त्यांनी त्यासाठी. मला बोलतो ये, बोलतो सकाळीच करू. सो बोललो ठीक आहे, मालिश करून घेऊ आणि परत मंदिरात पण जायचे. मंदिरात जाऊ. आज सॅटर्डे बोलत मग हनुमानाच्या मंदिरात जायला लागेल. सो चलो जाते हैं अभी, मालिश करके आते एकदम बॉडी के एकदम म्हणजे कसे मसल्स एकदम फ्री होतील. फिर मंडे से एकदम पावर में वर्कआउट करेंगे. तर गाईस अशा प्रकारे मालिश वगैरे करून झालेले आहे. अख्खे हात ऑइली झाले ते बघा. अख्खी बॉडी गाईस फ्री झाली. पाय बघा, हे पण नॅपकिन ठेवलाय पायाखाली इथे. ते शिटाला ते ऑइल नको लागायला म्हणून. चलो गाईस जाते अभी घर पे. परत मंदिर पण बंद होईल. सो बोललो जाऊ दे पटकन घरी ना, पटकन हे करून घेऊ आपण, काय फ्रेश होऊ. नाश्त्याच्या नंतर बघू, पहिले देवागडला भेटून येऊ, फिर नाश्ता करेंगे. चलो जाते है. मग गाईस ते बोलतात ना, म्हणजे मालिश करून ना बॉडी फ्रीच होते खरंच. ते सिरियस ते बोलतात चांगले आहे. मालिश करून बॉडी डायरेक्ट फ्री होते गाईस. म्हणजे आजकाल काय माहिती का, काही मुलं काय करतात, जिमला जातात. नाही मी तर त्याला जे जिमला जातात त्यांच्याबद्दल असं मी कोणाबद्दल काय बोलत नाही असं हे करून पॉईंट करून. पण मी माझं एवढंच आहे की जर तुम्ही जिमला जात असाल ना, भले तुम्ही हेवी मारा किंवा आता काही लोक तर हेवीच मारतात, ऑलमोस्ट सगळेच हेवी मारतात. पण जिमला जातात ना तर तुम्ही मालिश पण करून घ्या. कारण गाईस कसं आहे, बॉडी जिमला जाऊन कसं ते वेट वगैरे उचलून वगैरे सगळं हेवी मारून ना बॉडी आपली सोर होते. म्हणजे मसल्स आहेत ना आपले, ते बोलतात ना, म्हणजे एक आखडून राहतात मसल्स, म्हणजे फ्री. त्यामुळे त्या मसल्सला फ्री करायला मालिश करतो आपण असं. तर आणि ब्लड सर्क्युलेशन पण वाढतो माझं यांनी, आपल्या कशाने मालिश केल्याने एकदम प्रॉपर. सो आता जरा बरं वाटतंय मला, कारण की 2-4 दिवस मला एकदम वेगळंच वाटत होता ना. बॉडी पण एकदम हे झालेली, एकदम टाईट झालेली. तो स्वतःच मला बोलत भावा, बोलतो बॉडी बोलतो पूर्ण कडक झाली बोलतो तुझी, असं तसं. मी बोललो भावा, बोललो 3-4 महिन्याने बोललो मालिश 3-4 महिन्याने बोललो जिमला पण गेलो ना, मालिश पण बोललो आता किती 1-2 महिन्याने मालिश करायला आलोय. बोलतो हो ना, बोलतो जाम बॉडी टाईट झाली बोलतो, असं तसं. हे बायसेप पण टाईट झालतोय. आता जरा बरं वाटतंय, नाही तर 2-4 दिवस फार हालत टाईट झालते. हेवी मारायचो मी वर्कआउट करताना, काय नाही काय वाटायचं मला. वर्कआउट करताना बरोबर वर्कआउट व्हायचं, पण आता मालिश करताना अक्षरशः रडायला बाबा. चलो गाईस जाते अभी घर पे. तर गाईस आय एम रेडी. चालले आता गाईस मंदिरात. चलो जाते हैं. हा गाईस, आता तुमची काय लपवायचं, म्हणजे एक तुम्हाला हे सांगतो, म्हणजे काय नाही ते बाकी जे मालिशला ते त्यांना माहीत असेल. जेव्हा मालिशवरून येतो ना तेव्हा ना गरम पाण्यातच आंघोळ धुवायची. आणि मीठ आहे ना, मीठ टाकायचं त्या गरम पाण्यात. म्हणजे कसं जो ऑइल असतो ना आपल्या अंगावरती त्याला कसा वास येतो ना, सो ते मिठाने वास जातो. आणि गरम पाण्याने कसं बॉडीला शेक लागतो.
सो कसं टेन्शन नाही. जाते है अभी मंदिर. किती वाजले बघा, 12 वाजून आलं. मंदिर बंद होईल आता 12:15पर्यंत. चलो. एम आई लुकिंग स्मार्ट और एम आई लुकिंग ब्यूटीफुल? ब्यूटीफुल. फूल फूल हमारे नसीब में ही नहीं है. हम सिर्फ भगवान को ही फूल चढ़ाते हैं. चलो. हाय. थांबे, काय आग्रे गाणी लावले? याची चॉईसच गाणे. अरे रिमोट स्वतःकडे ना, मला आणते नुबडी. तू नुबडा. तसा मी खूप गोरा दिसतो असं वाटतं. नाही, असं ते सूर्य आहे ना, हे आज सगळ्यात- जास्त पडलाय, सो मी जास्तच गोरा दिसतोय. मी लाजू नका, लाजू नका. माझी सुंदरताच अशी आहे. चल 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 चल. सलाम. कास तोडशील ग? हाय बाबू. बाबू दाखव तुझ्या हातावर काय आहे. ठेव. बघ, 1 तास झाला मला अभ्यासाला बसले. सायराज मामा गेल तर तेव्हापासून बसले. काय पाहिजे? संपला. खाल्ला मी नी सगळा. इकडे चार्जिंगला बोल. अरे यो लावे यो साधा. ठीक आहे, भेटणार नाही मला. कोणाशी ठेव इकडे. धमकीच देतो. काढलं मी. हो आई साहब, हो आई साहब. आई हे बघ, आधा तेरा आधा मेरा. आता तेरा आधा महिना कुठलं झालं? आता तेरा आधा महिना वरचं अभ्यास करणं. अभ्यास करणं इथं मग पार्टनरशिप नाही. असते. पार्टनरशिप पाहिजे. हो. का 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 लाईटी लावतो तू? एवढा उजाड येतो. सगळ्या गोष्टीत पार्टनरशिप. हो मग एवढे 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 खाणार आहेस मग? का तू? नको, जास्त नसतं खायचं. पोट पॅक झालं तर तरी काय होईल? काही त्यांची कबड्डीची मॅच चालली आहे. तुला पाय आता देईल पाय स्मिथचा. आई सुटला. सुटला काय? अरे आज आत्मा घालून आणि त्यात काय एवढा विरोध नाही. झोपली पट्टू पट्टू पकडतो का तू? होय विशाल भांडे. कृती मला बोल
हे मला तर गाईस आता चाललोय मी. म्हणजे माझी इच्छा होती बरेच म्हणजे दिवस की शिवरात्रीच्या आधी मला टॅटू काढायचा होता आपल्या शिवाचा आपल्या शंकराचा. सो चाललोय आता टॅटू काढायला. इथे काढायचा इथे फोर आर्मला. सो जा रहा हूं अभी. चलो जाते हैं. सोडून दे. तुला पाठवेल ना मी रील बनवून. सोडून टाक. ना मला पाठव. कोणती रे? ती वाली आपली घरची शूटची. गाईज मला अर्धा टॅटू सोडून निघायला लागला. कारण की पप्पा बोलते बसवर जायचे. बोलते तुम्हाला बोललो ना मला भाड्यावर जायचे. बोललो की नाही मला एवढं लक्षात नाही. मग आता सांगतो मी की मामा मला भाड्यावर जावं लागला अर्जंट. सो पप्पा बोलतात की बसवर जायचे तुला. सो अभी काय बिझनेस बोला आहे तो जल्दी लगेच जायला लागतो. लगेच निघायला लागतो. हे बघा अर्धा टॅटू काढलाय. पेपर लावलाय टिश्यू पेपर लावलाय. तर त्याच्यावरती टी शर्ट हे बघा हे फुल घातलेलं आहे नशीब. तर हे नको आपला कुठला दुसरा डाग वगैरे नको लागायला म्हणून तो बोलला की नीट ठेव बोलतो. मग तो मला बोलतो एक तर लगेच हे बोलतो जास्त वेळ लावू नको. सो अभि पटकन भाड्यावर जाऊन येऊ. या माणसांना फक्त सोडायचं आहे. मग सोडून मग हे करू काय बोलतं परत उद्या सकाळी घ्यायला जायचे जरा राटोलीला पहाटे. सो अभि चलो. गाईस तुम्ही बघितलं असेल टॅटू अर्थ झालेला. सिरियसली सांगतो गाईस तो टॅटू जेव्हा काढतो म्हणजे जसं जसं टॅटू हलवलं होतोय ना तसं तसं माझी हार्टबीट इतकी फास्ट होते ना. म्हणजे मला काय माहीत अक्षरशः काय होतंय. पण देवाचा टॅटू माझ्या फर्स्ट टाईम म्हणजे माझ्या हातात टॅटू वगैरे आहेत. सिम्बॉल आहेत. परत आपला आऊलचा टॅटू आहे. टॅटू आहेत बरे आहेत माझ्या हातावर. पण फर्स्ट टाईम माझ्या फोरआर्मवर म्हणजे माझ्या बॉडीच्या भागावर माझ्या देवाचा टॅटू म्हणजे काढायला लावलं मी. म्हणजे म्हणून मला काय माहीत काय होतंय. पण मला लय प्रेम आहे माझ्या देवांवर. म्हणजे शंकरा आणि पार्वती आईचा फेस आहे आणि शंकराचा फेस आहे. लय प्रेम आहे माझा. मला काय माहीत काय होतं टॅटू जसं काढतो तसं वेगळंच मला होतोय. स्टार्टिंगला तर जरा रडायला पण आलं. पण काय आहे. सो गाईस अर्धा टॅटू काढून आता आपण पटकन त्या माणसानं सोडून राटोलीला जाऊन येऊ. त्या राटोलीला सोडवतो त्यांना. ते आलेत वाटतं. आणि पप्पा बस घेऊन येतात. मी टॅटू काढत होतो म्हणून पप्पा मी बोललो की तुम्ही एक काम करा बस घेऊन या. आणि मी स्कॉर्पिओ मी तर वेस्टलाच आहे. टॅटूवाला तो माझ्या ओळखीचा आहे. वेस्टलाच होता. तो बोलतो मग मी पप्पांना बोललो की तुम्ही डायरेक्ट इथे आपल्या बस स्टँडची इथं बस घेऊन या. आणि मी डायरेक्ट स्कॉर्पिओ घेऊन इकडे येतो. म्हणजे कसं तुम्ही जाताना मग टेन्शन नाही. तुम्ही स्कॉर्पिओ घेऊन जा मी बस घेऊन जातो असं बोलतो. ते बोलतो ठीक आहे बोलतात येतो मी. सो आता ते निघालेत. देखते कैसे कि कितना टाइम लगता है. अभी ये आदमी लोगों को कितना टाइम लगता है क्या समझते नहीं. गाईस तिथे बस लावली. आता निघतो इथून. कौशल येतो घ्यायला त्या टॅटूवाल्याचे. गाईस किती 10 फोन झाले 5 ते 10 फोन झाले. आता जातो इथून.
त्याच्या इकडे अर्धा टॅटू झाला आहे. तुम्हाला दाखवू का? हे बघा, अर्धा टॅटू झाला आहे. आता कौशल येतो, त्याला फोन करतो, फोन नाही उचलत. खेलती है ना, अब मैं उसके साथ नहीं खेलूंगी. चल ठीक है भाई, चला पकड़म पकड़ाई खेलते हैं. हाँ चलो खेलते हैं. वो तेरे पे डाई ना है, वो ये ले. अरे यार कुछ मंजूबाई खेलेंगे. तर गाईज जस्ट टॅटू वगैरे काढून झाला. जिजू आलते आम्हाला घ्यायला, आम्ही चाललो तर घरी. चलो जाते. टॅटू हे बघा एकदम भारी झाला, आम्हाला तुला दाखवतो. हे बघा, जिजूला पण आवडला ना, दीदीला पण आवडला. तर गाईज जस्ट घरी आलो. गाईज मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की जो टॅटू मी काढलाय ना, तो टॅटू मम्मी पप्पाला माहीत, म्हणजे मम्मीला माहीत होता, पण काय काढणार ते नव्हतं माहीत, आणि पप्पाला ते बिलकुल माहीत नव्हता. आता काय मी झोपले असतील की नाही. बघा किती वाजले, 12 वाजले. तर उद्या उठायचे इकडं, आपला ओंडेश्वरला जायचं ना उद्या. उद्या आपलं हे काय म्हणतो ना, महाशिवरात्री. सो उद्या कोंडेश्वरला जायचं. मम्मी जागे, मम्मीची रिॲक्शन बघायची का आपण? तेल लावत तेल तुला कसं वाटलं? अरे तू बघत पण नाही, बघ ना याच्यात कसं वाटतं. बघितलं ना मी, कसं बघितलं? कसं वाटतं? हे पार्वती आई शिव ओम या त्रिशूल. किती काढतो पण काय हात भरले ते याच्यावर काढाय असं ते नाही केले का, असं असं केलं तो बघल. दोन्ही फोन बघ या स्विच ऑफ. तर काहीच उद्या महाशिवरात्री आहे, सो उद्या लवकर उठायला लागेल. आणि हे काय ते तर तू हे पण नाही माहीत. मम्मीला माहीत होतं वाटतं. मम्मी माहीत आहे तुला काय आहे? मम्मीला माहिती आहे. पप्पांना काहीच माहीत नाही. पप्पांना काहीच गोष्टी माहीत नाही आहेत. हे काय तुम्हाला दाखवू का? चला, तुमची काय लपवायची. हे बघा, ह्या गोष्ट म्हणजे माझी इच्छा होतीच. जसं मी तुम्हाला सकाळी बोललो की माझी इच्छा आहे टॅटू काढायची शिवरात्रीच्या आधी. टॅटू झाला. हे बघा काय, या गोष्टीने तर माझं काहीच मन डायरेक्ट शांत केलं. म्हणजे एवढी गोष्ट ही आवडली ना माझ्या. ते दीदी म्हणजे ताईनेच केलं हे. शिल्पा ताईने केले, आमच्या जिजूंच्या ताईने केलं. सो थँक्यू सो मच ताई. माझ्या मनासारखं घडलं आणि झालंच शेवटी. ते बोलतात ना, जर देवाची इच्छा असेल ना तर काहीच कोणतीच गोष्ट हे नाही, म्हणजे ते बोलतात ना, कोणतीच अशी गोष्ट जी होणार नाही, सगळ्या गोष्टी होतील. आज त्या टॅटूवाल्याकडे गेलो, सगळ्यात पहिले माझा नंबर. त्याच्याकडे क्लायंट होते, पण तो मला असं एका शब्दाने बोलला नाही की माझ्याकडे क्लायंट आहेत किंवा मग मी उद्या ये किंवा परवा ये, असं काहीच बोलला नाही. तो डायरेक्ट बोलला, हां ठीक आहे, एक काम कर, ये उद्या. म्हणजे आदल्या दिवशी मी त्याला विचारलं, सरळ तो बोलला. नाही तर जेव्हा त्याला विचारायचो ना मी की येऊ का, तो असंच बोलायचं की नाही क्लायंट आहे किंवा मग या टायमाला ते ये असं. पण काल परवा दिवशी जेव्हा त्याला मेसेज केला ना, मला तो ठीक आहे उद्या ये बोलतो, उद्या मी फ्री आहे उद्या. म्हणजे आज गेलो, टॅटू काढला, सगळं एकदम पद्धतशीर सगळं काम झालं. आणि ही गोष्ट तर काहीच माझ्या मनासारखी गोष्ट काहीच. माझी मम्मी पप्पा माय मॉम डॅड, आई बाबा माझे. सो गाइस अभी सीधा सोने का, क्योंकि कल उठने का है, जल्दी उठने का. उद्या 6 वाजता इथून निघायचे गाईस. म्हणजे 6 वाजता प्रॉपर इथे रेडी व्हायचे घराखाली. सगळे येणार आहेत उद्या. तुम्ही फक्त उद्याचा व्लॉग उद्याचं आजचा व्लॉग तर उद्या येईल, उद्याचा व्लॉग परवा येईल. सो तुम्ही व्लॉग फक्त बघा गाईस, इतका तुम्हाला आवडेल ना. देवाची श्रद्धा जाम आमच्यावर आहे, जाम. सो
उद्या 6 वाजता लवकरच निघायचे. आता झोपायला लागेल कारण मी दुपारी पण झोपलो नाही. बॉडीची मालिश अंगाची मालिश करावं होती तिथून मी झोपलोच नाही. का आता मला टॅटू काढायचा होता. बोला आज कसा पण करू मला टॅटू काढायचे. काही लागल ते लागल मला टॅटू काढायची बोला. नाही ही पण गोष्ट मला पाहिजे होती. ही पण गोष्ट घडली. सो उद्या आता उठायचे. सो गाईस आता झोपायला लागेल. यांचा तर गेम सुरू होईल आता मला माहिती आहे. या दोघांचं जिरली बोलतो. हा ना मी झोपणार नाही बाबा. तर गाईस आता जो आजचा ब्लॉग आहे तो एडिट करायला लागेल ना. उद्या लगेच टाकायला लागेल कारण की उद्या परत मला वेळ नाही आहे. उद्या 6 वाजता निघायचे बोललं तर मग मला ब्लॉग एडिट वगैरे करून सगळं रेडी करून ठेवायला लागेल. बोल ना. गाईस आपण दाखवायला चालेल पप्पांची रिॲक्शन बघू कसे. येऊ का काय माहिती का कोणतं आहे इकडे दाखव, इकडे दाखव. तू दाखव काय शिवाचा. गाईस पप्पांची रिॲक्शन तुम्ही पप्पांची रिॲक्शन अशीच असते. त्यात काही नवीन नाही आहे पण ही कशी भारी आहे ना. ती पण फोटो काढला. ते फोटो नाही असं इकडे बाहेर. सो गाईस आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.